तर नमस्कार मित्रांनो. तुम्ही पार्ट 1 पाहिलंच असेल आणि तुम्हाला माहिती आता झालं असेल, की डेल्टा, गॅमा, व्हेगा म्हणजे नेमकं काय? आणि आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातनं त्याच्या पुढे जाणार आहोत. तर तुम्हाला मी आज 3 गोष्टी ज्या आहेत त्या शिकवणार आहे. त्या म्हणजे काय? की प्रोफेशनल ट्रेडर्स या ग्रीकचा वापर जे आहे त्यांच्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी किंवा पोझिशनल ट्रेडिंगसाठी ते कसे करतात आणि त्याबरोबर रिटेलरला हे कोणीच सांगत नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गामा स्कॅल्पिंग जी की एक्सपायरी डेच्या दिवशी जी आहे ना, ती मोस्टली आपल्याला प्रोफेशनल ट्रेडर्सद्वारा होताना दिसते आणि त्या माध्यमातनं ते कन्सिस्टंट प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतात. हां, कॅपिटल त्यांच्याकडे जास्त असते. रिटेलरकडे कमी असते. पण त्या नियमांच्या अधीन राहून सुद्धा ते गोष्ट जे आहे तर अचीव्ह करत असतील, तर आपण सुद्धा त्याबद्दल विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढचं म्हणजे आय-व्ही क्रश स्ट्रॅटेजी, जी की इव्हेंट डेला ऑप्शन सेल करून लोकं जे आहेत ते कमाई करत असतात, त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि चौथं ते म्हणजे स्मार्ट मनी ऑप्शन चेन, जे की इन्स्टिट्यूशनल प्लेयर जे आहेत, ते कुठे पोझिशन्स घेऊन बसलेले आहेत आणि त्या गोष्टींना आपण जर चेक केलं, तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मार्केटच्या पॉसिबल मूव्हज किंवा प्रिडिक्टेबल सपोर्ट आणि रेझिस्टन्स, कॉल आणि पुट ऑप्शनचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणून आपण तिथं वापर करताना, बघताना दिसू शकतो. म्हणून हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही तिन्ही स्ट्रॅटेजीज बघा. कारण याच्यामध्ये आपण निफ्टीच्या ओव्हरऑल डेटा जो आहे 2024चा, तो डेटा याच्यामध्ये बघितलाय, जो की एक बॅक टेस्टेड डेटाच्या हिशोबाने राहणार आहे. मग पहिली जे पॅरामीटर येतं ते म्हणजे गॅमा स्कॅल्पिंग. तर गॅमा स्कॅल्पिंग म्हणजे काय? मित्रांनो, गॅमा स्कॅल्पिंग हे थोडंसं ॲडव्हान्स आहे. पण मी सोप्या भाषेत समजून तुम्हाला सांगतो. गॅमा स्कॅल्पिंग म्हणजे एक्सपायरीच्या जवळ एटीएम ऑप्शन्समध्ये रॅपिडली डेल्टा जो आहे तो चेंज होत असतो आणि त्या चेंजिंग डेल्टाचा फायदा घेणे म्हणजेच गॅमा स्कॅल्पिंग आहे. मग हा गॅमा केव्हा सगळ्यात जास्त असतो? तर हा गॅमा जो आहे तो सगळ्यात जास्त कोणाचा असतो? तो म्हणजे एटीएम ऑप्शनचा आणि त्यातली त्यात एक्सपायरी जर जवळ असेल तर. जसं की आपल्याला माहीतच आहे निफ्टीची एक्सपायरी मंगळवारच्या दिवशी असते. म्हणजे सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी सगळ्यात जास्त गॅमा तिथं आपल्याला बनताना दिसतो. म्हणजेच काय, की मंडेला किंवा ट्यूसडेला सकाळी 9:30ला निफ्टी ज्यावेळेस एटीएमच्या जवळ असतो, तेव्हा त्या एटीएम ऑप्शनचा गॅमा जो आहे तो सगळ्यात जास्त असतो. जर एक्झाम्पल घ्यायचं जर झालं तर कन्सिडर करा निफ्टीचा स्पॉट जो आहे तो 18,000च्या आसपास आहे आणि एक्सपायरी जी आहे ती मंगळवारच्या दिवशी आहे. टाईम झालाय 9:45. मग काय? निफ्टीचा 18,000चा जो कॉल जो आहे त्याचा प्रीमियम चाललाय ₹60च्या आसपास आणि डेल्टा जो आहे तो 0.50 आहे. कारण तो एटीएमचा ऑप्शन आहे आणि त्याच वेळेस गॅमा जो आहे तो 0.08 म्हणजे हे खूपच जास्त आहे, हाय आहे. मग गॅमा स्कॅल्पिंगचं लॉजिक काय? ते सुद्धा समजणं गरजेचं आहे. तर गॅमा स्कॅल्पिंगमध्ये जर निफ्टी जर 100 पॉइंटनी जर वरती गेला, तर डेल्टा जो चेंज होणार आहे, तो वेगळा राहणार आहे. परंतु जो गॅमा चेंज होणार आहे, तो गॅमा म्हणजे काय? की आत्ताच्या सद्यस्थितीला जितका गॅमा आहे, जो की 0.08 आहे आणि किती पॉइंट्सनी अंडरलिंग मूव्ह झालंय, म्हणजे 100 पॉइंटनी मूव्ह झालंय. म्हणजे जो डेल्टा चेंज काढायचा आहे, तो गॅमा गुणिले मूव्ह किती झाली, म्हणजे ते 0.08 नी डेल्टा चेंज होईल. अगोदरचा जो डेल्टा होता, तो 0.50 होता, कारण एटीएम ऑप्शन होता. आता 0.08 जे आहे त्याच्यामध्ये ॲडिशन होईल, म्हणजे नवीन डेल्टा जो आहे, तो 0.58 होईल. म्हणजे एटीएम ऑप्शनचा जो डेल्टा 0.5 होता, तो 0.58 वरती जाताना आपल्याला दिसतो. म्हणजेच ऑप्शनची जी मूव्ह राहणार आहे, 100 गुणिले 0.5 ही ₹50च्या आसपास पहिलं प्रीमियम डेल्टाच्या हिशोबाने. परंतु आता हा डेल्टा 0.58 झालाय. मग पहिले 60 आणि हे 50 म्हणजेच ₹110 आसपास जे आहे ते प्रीमियम जाणार आहे. म्हणजेच एका दिवसामध्ये हा 60 वरनं ₹110च्या आसपास आपल्याला तो जाताना दिसतो. मग या गॅमा स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजीचे रूल्स काय आहेत? फक्त ट्रेड जो आहे एक्सपायरी डेच्या दिवशीच म्हणजे मंगळवारच्या दिवशीच त्यामध्ये आपल्याला होताना दिसतो, जो की एक वीकली एक्सपायरी असते. फक्त आणि फक्त एटीएम ऑप्शन्सच जे आहे त्यामध्ये ट्रेड करू शकता. आउट ऑफ द मनी ऑप्शन्समध्ये रिस्क असतं. कारण तिथं थिटा डीके जो आहे तो अपोझिट डायरेक्शनमध्ये काम करत असतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे टायमिंग जो आहे तो 9:30 ते 11:30 दरम्यान एक बेस्ट विंडो पिरियड असतो. परंतु तुम्हाला प्राइस एक्शनचं स्ट्रक्चर सुद्धा समजून घेणं, त्यातनं माध्यमातनं काही गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. पोझिशन साइझिंग जी आहे, रिस्क मॅनेजमेंट इथं महत्त्वाचं येतं. मग हे सांगितलं म्हणजे झालं का? नक्कीच नाही.
तुमच्या टोटल कॅपिटलचं 2% जास्तीत जास्त रिस्क जर तुम्ही घेतलं, तर सायकॉलॉजिकली तुम्ही अंडर प्रेशर राहत नाही. भले तुमच्या अपोझिट साइडला मार्केट जातंय, तर छोट्याशा स्टॉप लॉस वरती तुम्ही बाहेर पडता. बाकीचे जे 90% लोकं जे लॉसेस करतायत ना मित्रांनो, ते डिसिप्लिन ट्रेडर होत नाहीये. म्हणून तर हे स्मार्ट मनी आणि इन्स्टिट्यूशनच्या फुटप्रिंट जे आहेत ना, त्या आपण इथं डिस्कस करतोय. मग गॅमा स्कॅल्पिंगमध्ये डबल डिजिट स्टोरी तर आहेच आहे. परंतु हे एक डबल एज स्वॉर्ड आहे. म्हणजे जर चुकायचं जर झालं, रिस्क जर तुम्ही डिफाईन नाही केली, तर त्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल तर पूर्ण बँकरप्ट करण्याच्या तयारीने जाऊ शकतं. म्हणून याच्यामध्ये डिसिप्लिन असणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग निफ्टी ऑपोझिट साइडमध्ये गेला, तर तेवढ्याच स्पीडने तुमचा लॉस पण तिथं होताना दिसू शकतो. मग गॅमा स्कॅल्पिंगमध्ये कॉमन मिस्टेक्स लोकं काय करतात? त्यामध्ये ते हे करतात, की हाय प्रीमियम जे ऑप्शन्स जे आहेत त्यांना बाय करतात. पोझिशन साइज जे आहे किंवा रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते डिफाईन ठेवत नाही. स्टॉप लॉस सिलेक्ट करत नाही, सिस्टममध्ये फीड करून ठेवू टाकत नाही आणि मंडे डेज मंडेला किंवा जनरली ज्या नॉन एक्सपायरी डेज आहे, त्या दिवशी या गॅमा स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटेजीला जे आहे ते युटिलाइज करतात. मग तिथं चुकी होणारच ना. तर ह्या चुकांपासून तुम्हाला दूर जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता दुसरी पार्टकडे जाऊया, ती म्हणजे आय क्रश स्ट्रॅटेजी. जेव्हा-केव्हा आय क्रश होतं म्हणजे काय? इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. आय म्हणजे मार्केटला वाटतं, की पुढच्या काळात किती मोठे मूव्ह जे आहेत ते मार्केट्समध्ये होणार आहे. मग त्यामध्ये काय होतं, जनरली बजेट, आर-बी-आय रिझल्टच्या आधी इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढतो आणि ऑप्शनचे प्रीमियम जे आहे ते वाढताना दिसतात. इव्हेंट नंतर रिझल्ट काही असो, आय एकदम ड्रॉप होते, ज्याला क्रश म्हणतो. त्यामुळं ऑप्शनचे प्रीमियम जे आहे ते घटतात आणि आय त्याला क्रश झालं असं म्हणतो आपण. मग आय क्रशचं काय एक्झाम्पल घ्यायचं? निफ्टी समजा 18,000 च्या आसपास आहे. आर उद्या पॉलिसी आहे. 18,000 चा जो कॉल आहे त्याचा प्रीमियम चाललाय ₹200 च्या आसपास. वेगा जो आहे तो 8 च्या आसपास आहे. इव्हेंट नंतर निफ्टी जो आहे तो 18,050 झाला, म्हणजे 18,000 च्या स्पॉटवरनं 18,050 50 पॉइंटने आपल्याला वाढताना दिसला. जो आहे तो डायरेक्टली 20 वरनं 12% वरती झाला, म्हणजे 8% चा ड्रॉप झाला. मग क्रश इफेक्ट काय होईल? वेगा लॉस काय झाला? 8 इंटू 8 म्हणजे तुमची ड्रॉप जो झाला तर 8% आणि वेगा 8 चा होता, म्हणजे टोटल तुमचा 64 झाला. मग डेल्टा जो असणार आहे तो अगेन 0.5% च्या आसपास होता. तो डायरेक्टली कुठे जाणार? 0.5 इंटू 50, मग तो झाला डायरेक्टली 25. मग नेट इफेक्ट काय होणार, की प्लस 25 चा होता आणि मायनस 64 म्हणजे 39 चा तिथं लॉस होणार. म्हणजे बरे निफ्टी 50 पॉइंट्सनी वरती गेला, तरी तुमचा लॉस जो आहे तो तिथं होत असतो. म्हणून या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर क्रश स्ट्रॅटेजीला कसं ट्रेड केलं गेलं पाहिजे बरं? मग स्ट्रॅटेजीमध्ये इव्हेंट पूर्वी जे आहे ते ऑप्शन सेल करणं असतं. त्यामध्ये इव्हेंटच्या आधी 2-3 दिवस हाय असताना एटीएम स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल जे आहे ते जनरली स्मार्ट प्लेयर किंवा इन्स्टिट्यूशन जे आहेत ते सेल करतात. जसं की एक एक्झाम्पल घेऊया. बजेटच्या अगोदर 2 दिवस जे आहे ते 18,000 चा कॉल सीई जो आहे आणि 18,000 चा जो पीई आहे, प्रत्येकी आपण ₹250 चा प्रीमियम आपण कन्सिडर करतोय, तो विकला जातो. मग त्याच्या माध्यमातनं टोटल प्रीमियम जो रिसीव्ह होतो तो 480 च्या आसपास होतो. आफ्टर इव्हेंट जेव्हा क्रश होते, त्यावेळेस दोन्हींचे प्रीमियम ₹250 वरनं 18,000 चा कॉल कन्सिडर करा 180 ला आणि 18,000 चा पुढचा जो प्रीमियम आहे तो 150, म्हणजे टोटल 330 झाला. म्हणजे तुम्हाला जो प्रॉफिट टोटल राहील त्याच्यामध्ये, तो 150 पॉइंट पर लॉट आपल्याला होताना दिसणार आहे. मग क्रश स्ट्रॅटेजीचे रूल्स काय? तर इव्हेंट ओळखणं गरजेचं आहे. का तो बजेट डे आहे, तो आर-बी-आय आहे, तो अर्निंग्स आहे, का फेड मीटिंग्स आहे किंवा कुठलं वॉर आहे, त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. इव्हेंटच्या 2-3 दिवस अगोदर असणं गरजेचं आहे. इव्हेंटच्या दिवशी नक्की नसावं तिथं. हेजिंग लावा. नेकेड सेल नाही करायचं. थोडंफार हेजिंग पण ठेवणं गरजेचं आहे. जर कॅपिटल प्रॉपर नसेल, तर याच्यापासून दूर राहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण त्याच माध्यमातूनच तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. मग स्टॉप लॉस सुद्धा लावणं गरजेचं आहे बरं का याच्यामध्ये. स्टॉप लॉस जर लावत नसला, तर प्रॉब्लेम जो आहे तो आणखीन क्रिएट होऊ शकतो. तर इम्पोर्टंट वॉर्निंग काय आहे? ब्लॅक स्वान इव्हेंटमध्ये हे अजिबात काम करत नाही. म्हणजे भले तुम्ही तुमचा स्टॉप लॉसेस लावले, तुमचं हे गोष्टी झाल्यात, काही-काही सिच्युएशन, काही-काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या अजिबात कंट्रोलमध्ये नसतात. आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्या ऑप्शन्सच्या ट्रेडरच्या बिहेवियर तर होतोच, पण ऑप्शनच्या ट्रेडरच्या मानसिकतेवरती पण होतो. मग सायकॉलॉजी जी आहे ना, ती पॉझिटिव्हली ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. पुढचा पार्ट म्हणजे स्मार्ट मनी ऑप्शन चेन एनालिसिस. स्मार्ट मनी म्हणजे कोण बरं? एफ-आय-आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, डी-आय-एस डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, लार्ज ऑपरेटर्स, मार्केट मेकर्स, हे लोक जे आहेत ते बिलियन्स ऑफ रुपीज जे आहेत ते मार्केटमध्ये टाकतात आणि त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून बनताना दिसतात. ऑप्शन चेन कसं वाचायचं बरं?
तर एनएससीच्या ऑप्शन चेन मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला ओपन इंटरेस्ट किती पोझिशन्स ओपन आहेत, चेंज इन ओपन इंटरेस्ट किती पोझिशन वाढल्या का घटल्या, आणि पीसीआर पुट कॉल रेशो हा पुट वर्सेस कॉलचा बॅलन्स किती आहे तो आपल्याला बघायला मिळतो. मग स्मार्ट मनी सिग्नल्स काय आहेत, एक डिटेल गाईड समजून घेऊया. तर स्ट्रॉंग सपोर्ट मध्ये सिग्नल नंबर 1 आहे, त्यामध्ये काय होतं, निफ्टी 18,200 ला आहे, तर 18,000च्या पीईला मॅक्सिमम ओए जो होतो 50 लाख कॉन्ट्रॅक्टचा आहे, आणि 18,000च्या पीईला चेंज इन ओपन इंटरेस्ट सकाळपासून जर कन्सिडर केला तर +10 दिसतोय. याचा अर्थ काय आहे की स्मार्ट मनीने 18,000चा जो पुट आहे तो सेल करत आहे, आणि त्यांना नाही वाटत आहे की निफ्टी 18,000च्या खाली जाणार आहे, म्हणून 18,000 जो आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सिग्नल 2 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. समजा निफ्टी 18,200च्या आसपास ट्रेड करतोय, निफ्टीच्या सीला मॅक्सिमम ओआय जो आहे तो 45 लाखचा आहे, आणि सकाळपासून तिथं चेंज इन ओआय जो आहे तो 8 लाख झालाय, म्हणजे तो वाढलाय, प्लस झालाय, निगेटिव्ह नाही आला. मग स्मार्ट मनीला असं वाटतं की 18,400चा सी जो आहे ते सेल करतायत, आणि त्यांना नाही वाटत की निफ्टी जो आहे तो 18,400च्या वरती जाणार आहे, म्हणून 18,400 एक स्ट्रॉंगर रेजिस्टन्स आहे. सिग्नल 3 काय, पुट कॉल रेशो, म्हणजे पीसीआरचा सिंपलचा एक्झाम्पल आहे, टोटल पुटचा ओपन इंटरेस्ट भागीला टोटल कॉलचा ओपन इंटरेस्ट. मग पीसीआर रिडिंग काय, जर पीसीआर हा 1.3 पेक्षा जर जास्त असेल तर बुलिश आहे, पुट्स जास्त विकले गेलेत आणि मार्केट जे आहे मजबूत आहे. जर पीसीआर 0.8 ते 1.2च्या आसपास आहे, म्हणजे एक न्यूट्रल झोन आहे, तिथं नायदर बायर नायदर सेलर स्ट्रॉंगर आहे. आणि चौथं म्हणजे जर पीसीआर हा 0.7च्या खाली जर घुसलेला आहे तर तो बेरिश आहे, जिथं कॉल्स रायटिंग सगळ्यात जास्त झाली आणि मार्केट वीक आहे. आता पुढचा पार्ट आहे तो सिग्नल 4, तो म्हणजे मॅक्स पेन थिअरी. मॅक्स पेन म्हणजे तो स्ट्राईक प्राइस जे ते ऑप्शन्स बायरचा सगळ्यात जास्त लॉस होईल. मग एक्सपायरी जवळ निफ्टीमध्ये मॅक्स पेन जवळ खेचला जातो. म्हणजे मॅक्स पेन चेक करायला तुम्ही एनएसएच्या वेबसाईट वरती बघू शकता. एक्सपायरी डेच्या दिवशी मॅक्स पेन हा एक मॅग्नेट असतो, आणि ट्रेड त्यानुसार प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ऑप्शन चेन अनालिसिस मध्ये चेकलिस्ट गरजेची आहे. आता ती चेकलिस्ट काय ते बघूयात. मार्केट उघडण्यापूर्वी कायम चेक करा मॅक्सिमम कॉल ओपन इंटरेस्ट कुठल्या लेवलला आहे, तो रेजिस्टन्स लेवल आहे. मॅक्सिमम पुट ओपन इंटरेस्ट कुठे आहे, तो एक सपोर्ट लेवल आहे. पीसीआर ची व्हॅल्यू बुलिश आहे, न्यूट्रल आहे, बेरिश आहे, ती एक गोष्ट चेक करा. मॅक्सिमम चेंज इन ओपन इंटरेस्ट कुठे झालाय, स्मार्ट मनीने कुठे ऍड आणि रिड्यूस केलाय, या गोष्टी बघा, आणि मॅक्स पेन लेवलला एक्सपायरी डेच्या दिवशी टार्गेट करण्याचा प्रयत्न करा. या तिन्ही गोष्टी जर तुम्ही कंपाईल जर केल्या, कॉम्बाईन जर केल्या, तर एक कम्प्लीट फ्रेमवर्क जो आहे ना तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये, तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये क्रिएट होऊ शकतो. कारण सकाळी मार्केट उघडण्यापूर्वी जर ऑप्शन चेन जर तुम्ही चेक केली तर तिथं सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो तुम्हाला आयडेंटिफाई होईल. पीसीआर चेक केल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल. मॅक्स पेन जो आहे तो नोट करून ठेवा, आणि इंडिया विक्सला चेक करत राहा. ऑलरेडी डेल्टा, थीटा, गॅमा, वेगा बद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, तो बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तो नक्की बघा. दुसरं महत्वाचं, ट्रेड प्लॅन सेट करा. कारण जर बुलिश सेटअप असेल तर पीसीआर हा 1.2च्या वरती असावा, निफ्टी सपोर्ट जवळ असावा, आणि ऑप्शन चेन मध्ये पुटला सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट असावा. जर मार्केट जर एटीएमचं सीई बाय करायचं असेल ज्याचा डेल्टा 0.5%च्या आसपास आहे, स्टॉप लॉस हा 20% ऑफ टोटल प्रीमियम जनरल ठेवला गेला पाहिजे, आणि टार्गेट तुमच्या रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने पण पाहिजे. आता याचा अर्थ मी इथं टार्गेट आणि स्टॉप लॉस सांगतो म्हणजे मी रेकमेंडेशन करतो का, नक्कीच नाही. मी त्याला अलाउड नाही. मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने तुम्हाला ही गोष्ट सांगतो. स्टेप 3 मध्ये काय आहे की गॅमा स्कॅल्पिंग. फक्त एक्सपायरी डे म्हणजे मंगळवार किंवा गुरुवारच्या एक्सपायरी दिवशी, ज्याला एक्सपायरीला एटीएम सीई आणि पीई जो आहे तो चेक करा, स्मॉल पोझिशन चेक करा, आणि त्यातली त्यात बाकीचे पॅरामीटर जसं की पीसीआर, मॅक्स पेन, या बाकीच्या गोष्टी जर तुम्ही कंबाईन केल्या तर तुम्हाला डायरेक्शन जे आहे ते लक्षात येणं गरजेचं राहील. 11:30 नंतर थेटा जो डीके जो आहे तो सगळ्यात फास्ट असतो, आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला तिथं होताना दिसू शकतो. स्टेप 4 मध्ये आय विक्रेस जनरल इव्हेंट डेच्या दिवशी तुम्हाला मी सांगितलंय ऑलरेडी की ज्याच्यामध्ये 2-3 दिवस अगोदर तुम्ही आय वीज काय आहेत, आय वीजच तुम्हाला आयडिया नाही, बॅक टेस्ट केलेलं नाही, नक्की त्याच्यापासून दूर राहा. कॅपिटल जनरल रिटेलचा प्रॉब्लेम असतो, परंतु एक ऍडिशनल कॉन्टेक्स्ट तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. कारण स्मार्ट मनी, हेज फंड्स, इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स ते काय करू राहिले त्याबद्दल सुद्धा आयडिया असणं गरजेचं आहे. कॉमन मिस्टेक रिटेल ट्रेडर काय करतो बरं, आणि त्याचं सोल्युशन्स काय आहे ते आता बघूया. तर मिस्टेक काय आहे, एटीएम ऑप्शन जे ते बाय करतात फक्त एटीएमच्या एक स्ट्राईक वरती किंवा एक स्ट्राईक खाली. मग इव्हेंटच्या आधी बाय करणं, आय व्ही चेक करणं गरजेचं आहे. गॅमा एक्सपायरी विदाऊट स्टॉप चुकीचं आहे. स्टॉप लॉस न फॉलो करणं ते सुद्धा चुकीचं आहे.
आणि लार्ज पोझिशन म्हणजे पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट काय असतं लोकांना ते माहीतच नाही. एकाच ट्रेडमध्ये त्यांना डायरेक्टली जॅकपॉट पाहिजे. तसं शक्य नाहीये. कन्सिस्टन्सी नावाचा एक प्रकार असतो. सातत्य नावाचा प्रकार असतो. जो सातत्य ठेवतो, तोच व्यक्ती जो आहे तो यशस्वी होतो आणि त्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय शिकलो? गॅमा स्कॅल्पिंग जी की एक्सपायरी डेच्या दिवशी जी आहे ना, ती एक प्रॉफिटेबल असू शकते. सब्जेक्टेड टू बॅक टेस्टेड आहे. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट माहिती आहे. ट्रेडिंग सायकॉलॉजी तुमची व्यवस्थित आहे. दुसरं म्हणजे आयव्ही क्रश स्ट्रॅटेजी. ती कशी, का आणि केव्हा यूज करायची त्याबद्दल आपण बोललो. आणि स्मार्ट मनी ऑप्शन चेन अनालिसिस जे की इन्स्टिट्यूशनलच्या पोझिशन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या एक एक वन बाय वन चेक व्यवस्थितरित्या केल्यात. मग या सगळ्या जर स्ट्रॅटेजीज तुम्ही व्यवस्थितरित्या जर क्लब जर केल्यात, एकत्र जर वापरल्या, तर तुमचं ट्रेडिंग जे आहे ते कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होऊ शकतं. म्हणून पण याबरोबरच एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ती काय? ती की तुमची ट्रेडिंग जी आहे, प्रॅक्टिस आणि डिसिप्लिन याशिवाय कुठलीही स्ट्रॅटेजी जी आहे ती सक्सेसफुल होऊ शकत नाही. पहिलं पेपर ट्रेडिंग करणं, त्याला बॅक टेस्ट करणं, त्याच्यामध्ये काय उणिवा आहेत, काय बरोबर आहेत, तुमच्या पर्सनॅलिटीचा काय प्रॉब्लेम तिथे येतोय, त्या गोष्टी समजून घेणं सुद्धा तिथं महत्वाचं आहे. आणि स्मॉल कॅपिटलमध्ये सुरुवात करणं आणि तिलाच ग्रो करणं, त्याच्यामधनं प्रॉपर रिटर्न्स काढणं, हे सुद्धा गरजेचं आहे. त्याला ग्रॅज्युअली स्केल करणं सुद्धा गरजेचं आहे. मग तुम्हाला पार्ट 3 मध्ये कुठलं गोष्ट शिकायची बरं? स्ट्रॅडल की स्ट्रँगल? का थिटा डिके स्ट्रॅटेजी किंवा डेल्टा एजिंग याच्याबद्दल तुम्हाला कुठलं शिकायचंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याबरोबरच तुम्हाला जर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचंय त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता. सगळ्यात महत्त्वाचं जे काही स्ट्रॅटेजीज आपण इथं डिस्कस केल्यात, वी आर नॉट रजिस्टर्ड सेबी रिसर्च अनालिसिस्ट और इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. हे फक्त माहितीस्तव आणि एज्युकेशनल पर्पज पद्धतीने हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. याची कृपया नोंद घ्यावी. ऑप्शन्समध्ये ट्रेड करणं म्हणजे भरपूर मोठं रिस्क आहे. त्या रिस्कला तुम्हाला अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जो ऑप्शन सेव्ही आहे, लोकांचे लाईव्ह ऑप्शन्सचे ट्रेड्स बघतो सोशल मीडियावरती, Instagramवरती त्याच्याबरोबर नक्की या व्हिडिओला शेअर करा आणि त्याला सांगा काय नेमकं स्ट्रॅटेजी हवी, काय नेमकं मानसिकता असली पाहिजे. धन्यवाद.